सर, मुरबाड ग्रामीण रुग्णालय दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व UDI कार्ड वाटप करण्यात आले, याबद्दल काय सांगा? आज दिनांक 15 जून रोजी स्वयं पुनर्वसन केंद्र ठाणे संचलित जिल्हा दिव्यांग केंद्र ठाणे यांच्या सौजन्याने जिल्हा रुग्णालय ठाणे येथील टीम आणि मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथील टीम यांनी मिळून आज ह्या ठिकाणी वेगवेगळ्या दिव्यांग रुग्णांची तपासणी करून त्यांना त्यांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला ठाण्यावरून डॉक्टर जयेश महाले जे की फिजिशियन आहेत, त्यानंतर डॉक्टर शंतनू कुंडगीर जे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर यशवंत सोळंकी मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यानंतर मी स्वतः डॉक्टर संग्राम डांगे नेत्ररोग तज्ज्ञ, त्यानंतर डॉक्टर राहुल गुरव बालरोग तज्ज्ञ, त्यानंतर श्री सलगर फिजिओथेरपिस्ट, त्यानंतर गणेश झिरे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्यानंतर आमच्या येथील पंकज शिंगोळे नेत्रचिकित्सा अधिकारी, श्रीरंग सिद्ध कोऑर्डिनेटर आणि जिल्हा रुग्णालयातील डाटा एंट्री ऑपरेटर रुपाली सदाफुले आणि आमच्या येथील डाटा एंट्री ऑपरेटर चेतन उघडे या सर्वांनी एकत्रितरित्या मेहनत घेऊन आज या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास आनंद होईल की अस्थिव्यंगचे जवळपास 100 रुग्ण ह्या ठिकाणी तपासण्यात आले. त्यानंतर जे अल्पदृष्टी किंवा अंध आहेत असे 33 रुग्ण ह्या ठिकाणी तपासण्यात आले आज. त्यानंतर ज्यांना कुठले मेडिकल प्रॉब्लेम आहेत असे 12 पेशंट ह्या ठिकाणी आम्ही तपासलेत. त्यानंतर ज्यांना मानसोपचारच्या दृष्टीनं दिव्यांगता आहे असे 22 पेशंट ह्या ठिकाणी तपासण्यात आलेत. तसेच पेडियाट्रिक्सचे 7 ते 8 पेशंट ह्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञातर्फे तपासण्यात आलेत. ही प्रक्रिया फास्ट होण्यासाठी आपण 2 डाटा एंट्री ऑपरेटर बसवलेले आहेत, जेणेकरून ज्या व्यक्तींचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे अशा दिव्यांग रुग्णांचं रजिस्ट्रेशनसुद्धा आम्ही ह्याच ठिकाणी करून दिलेलं आहे आणि शक्यतोवर आजच्या आज त्यांना सर्टिफिकेट वितरित करणं आम्हाला जेवढं पॉसिबल आहे त्या स्पीडनं आम्ही करत आहोत. तुम्ही जो UDI कार्ड वाटप केलं त्याचे फायदे काय होणार? जे समाज कल्याण विभाग आहे त्यांच्याकडून दिव्यांग संचालनालय जे आहे त्यांच्यामार्फत ज्या काही सोयीसुविधा आहेत, फॉर एक्झाम्पल यांना दरमहा 1,500 रुपये, मला आता असं वाटतं की आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, जवळपास 2,500 रुपये दरमहा हे त्यांना पेन्शन लागू होते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. त्यानंतर शासकीय योजनेमध्ये ग्रामपंचायतमधला 3% निधी हा दिव्यांगासाठी राखीव ठेवावा लागतो. या व्यतिरिक्त त्यांना जर ते इलिजिबल असतील तर त्यांना नोकरीमध्ये सेपरेट रिझर्वेशनचा कोटा आहे. त्या व्यतिरिक्त ज्या शासकीय योजना आहेत, घरकुल योजना किंवा इतर सहाय्य, त्यामुळे दिव्यांगाचा प्राधान्याने विचार केला जातो. ही योजना नेहमीकरता चालू राहणार, कारण दिव्यांग व्यक्ती ह्या समाजात असणारच आहेत. नवीन दिव्यांग तयार होण्याचं प्रमाण तेवढंच आहे जेवढं पूर्वी होतं, त्यामुळे ही योजना निरंतर चालू राहील. ज्या दिव्यांगांनी ही नोंदणी केलेली आहे त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? ज्या दिव्यांगांनी अजूनही आज मुरबाड तालुक्यामध्ये अजूनही काही जर शिल्लक असतील लोक, तर त्यांनी पुढे यावं, स्वतःचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं. त्याच्याबद्दल काही अडचण आल्यास ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे संपर्क साधावा, ह्या ठिकाणी स्वतःची तपासणी करून घ्यावी. त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल.